नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी अशा कोणत्या 5 बेसिक चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा कालावधी हा कमी होईल, ते जास्तीत जास्त फोकस राहतील आणि त्यांना लवकरात लवकर पोस्ट मिळेल। मित्रांनो, एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी पहिली चूक कोणती टाळली पाहिजे तर ती म्हणजे अप्रामाणिकपणा। अप्रामाणिकपणा तुम्ही कोणाशी करता? अप्रामाणिकपणा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्वतःशी करता। स्वतः दुसऱ्यांदा कोणाशी करता? तुम्ही तुमचे पेरेंट्स, आई वडील, जे कोणी तुमचे पालक असतील ते। आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणाशी करता? तुमच्या रुटीनशी, तुमच्या शेड्यूलशी, जो काही तुमचा वेळापत्रक असेल त्याची, तुमचा जो काही रुटीन आहे समजा रुटीन। आणि या 3 जणांसोबत अप्रामाणिकपणा करून तुम्ही अल्टिमेटली कुणाशी अप्रामाणिकपणा करता? तुमच्या गोलशी। ओके, आणि तुमचं गोल काय? तुमचं गोल आहे पोस्ट मिळवणं। मग या गोष्टीसाठी तुम्ही झटताय आणि अल्टिमेटली या तिघांना बेटरे करून अप्रामाणिक राहून यांच्याशी अल्टिमेटली तुम्ही तुमच्या पोस्ट सोबत अप्रामाणिकपणा करताय। तर आता त्याचे उदाहरण बघू आपण कसं करतात। स्वतःशी अप्रामाणिकपणा म्हणजे काय की एक पूर्व परीक्षा आहे आणि त्याच्यात मला 45 मार्क पडले पण त्याचा कट ऑफ होता 50, तर मी काय सांगणार? अरे लोकांना 48-49 पडले, एका मार्कानेच नापास झालो। अप्रामाणिकपणा कोणाशी आहे? तो समोरचा विद्यार्थी, त्याला त्याच्या लाईफमध्ये काही फरक पडणार नाही, तुम्हाला तुमची पोस्ट पाहिजे। तुम्ही काय म्हणता की एका मार्काने फेल झाले म्हणजे काय? अप्रामाणिकपणा तुम्ही स्वतःलाच करता की मला थोडंसं पास होत होतो पण नापास झालो। किंवा अजून कोणत्या गोष्टी? आई वडिलांशी कसं अप्रामाणिकपणा करता की तुम्हाला पाठवले कशासाठी, तुमच्यावर इन्व्हेस्टमेंट कशासाठी चालू आहे आणि तुम्ही त्यांना आणि त्यांनी ज्याच्यासाठी पाठवले ती गोष्ट तुम्ही करता का ती गोष्ट सोडून तुम्ही दुसऱ्या गोष्टीला जास्त महत्त्व देता? तर आई वडिलांशी अप्रामाणिकपणा नाही केला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट आहे तुमचं रुटीन। रुटीन म्हणजे काय की समजा मी 8 वाजता लायब्ररीमध्ये जातोय, 12 पर्यंत अभ्यास करतोय, पुन्हा 3 तास आराम करतोय, पुन्हा 3 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अभ्यास करतोय, याच्यामध्ये मी काही थोडी रेस्ट घेत असेल तर हा शेड्यूल ॲट एनी कॉस्ट मी पाळतोय का? नाही पाळते म्हणजे काय करतोय? अल्टिमेटली माझ्या गोलशी अप्रामाणिकपणा करतोय, म्हणजे माझ्या पोस्टशी अप्रामाणिकपणा करतोय। तर अप्रामाणिकपणा करू नका, स्वतःशी प्रामाणिक राहा। मी आज झोपताना विचार करा की मी आज जे ठरवलं होतं, जे माझं टार्गेट होतं अभ्यासाचं, ते केलंय का? आई वडिलांनी माझ्यासाठी मला ज्याच्यासाठी पाठवले, समजा आई वडील तुम्हाला 9,000 रुपये पाठवत असतील म्हणजे दिवसाचे 300 रुपये, तर आज तुम्ही ते 300 रुपयाला जागलात का? ते पाळलेत? ते तुम्ही प्रामाणिकपणे खर्च केलेत का? हे सगळं तुमचं रुटीन। त्या रुटीनला तुम्ही टिकवून ठेवला तर तुम्ही गोलकडे जाता। रुटीन म्हणजे काय? तुमची रुटीन जेवढा पाळाल तुम्ही तेवढं तुम्ही कन्सिस्टंट राहतो। ओके, आणि कन्सिस्टन्सी ही पोस्टकडे म्हणतात। पेशन्स, प्रिझर्वन्स आणि कन्सिस्टन्सी या 3 गोष्टी एमपीसी मध्ये लागतात। तर हा झाला ही झाली पहिली चूक जी एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी टाळली पाहिजे। दुसरी चूक एमपीसीचे विद्यार्थी काय करतात तर ती आहे म्हणजे तुलना। आता एमपीसीचे विद्यार्थी काय असतात? आता ही स्पर्धा आहे, ऑब्व्हियसली स्पर्धेमध्ये आपण एकमेकांशी दुसऱ्यांची स्पर्धा करतो म्हणजे तुलना करतो आणि जो तुलनेत वरचढ ठरतो तो पोस्ट मिळून जातो, हे ठीक आहे। परंतु मी जे बघितलंय त्याच्यामध्ये काय होतं की एमपीसीचे विद्यार्थी तुलना आपापसात करतात। म्हणजे कसं? समजा परत उदाहरण देतो की 45 मार्क मला प्रिलिम्सला पडले, कट ऑफ माझा 50 होता आणि माझा एक मित्र आहे किंवा माझे 4 मित्र आहेत आणि त्यांना पडले 42, 44, 43 आणि मला पडले 45, तर मी तुलना कोणाशी करतो? यांच्याशी तुलना करून खुश होतो मी, कारण यांच्यापेक्षा मला जास्त मार्क पडले। पण आपण तुलना कोणाशी केली पाहिजे? आयोगाच्या कट ऑफशी। आयोगाचा कट ऑफ जर तुम्ही आयोगाच्या कट ऑफच्या तुलनेत वरचढ ठरला तर तुम्हाला पोस्ट भेटणार आहे। यांच्या तुलनेत तुम्ही किती वरचढ ठरला तर तुमच्या लाईफमध्ये काहीच फरक पडणार नाही, तुम्ही पोस्टकडे जाणार नाही यांच्यापेक्षा किती वरचढ ठरला तर। त्यामुळे तुमची तुलना कोणाशी असली पाहिजे? तुमची तुलना 2 गोष्टीशी असली पाहिजे। पहिली म्हणजे आयोगाचा कट ऑफ आणि दुसरी म्हणजे स्वतःशी तुलना असली पाहिजे। स्वतःशी तुलना म्हणजे काय? मी कालच्या पेक्षा आज बेटर करतोय का? मी आधीच्या परीक्षेपेक्षा आता बेटर परफॉर्म करतोय का? मी आधीच्या परीक्षेपेक्षा आता बेटर रिझल्ट दाखवतोय का? मी आधीच्या स्ट्रॅटेजीपेक्षा माझी आत्ताची स्ट्रॅटेजी चांगली आहे का? मी आधीच्या ज्या सिली मिस्टेक करत होतो त्याच्यापेक्षा आता कमी मिस्टेक करतोय का? तर ही सगळी तुलना तुम्ही अल्टिमेटली स्वतःशी केली पाहिजे।
आणि या स्वतःशी जेव्हा तुम्ही केलेल्या तुलनेत तुम्ही वेळोवेळी वरचढ ठरू लागता तेव्हा तुम्ही अल्टिमेटली कुठे जाता, कट ऑफ कडे जाता. आणि कट ऑफच्या तुलनेत तुम्ही वरचढ ठरला तर तुम्ही कुठे जाता, पोस्ट कडे जाता. त्यामुळं तुलना करायची आहे तर कट ऑफ आणि स्वतःशी करा. आता तुलना करताना अजून एक चूक काय होते माहिती आहे का, समजा माझे एमपीएससीचे विद्यार्थी, मी त्यांच्यासोबत कशाची तुलना करेल, मी कट ऑफची तुलना करेल. पण माझे दुसरे पण मित्र असतात आणि माझे इंजिनिअरिंगचे मित्र असतील, माझे ग्रॅज्युएशन सोबतचे मित्र असतील, माझे स्कूलमेट्स असतील किंवा नातलग असतील, तर आपण त्यांच्याशी कशी तुलना करतो, अरे यार तो तर मनाली फिरायला गेला, फिरायला जातो कोणतरी, ओके मनाली गेला किंवा गोवा गेला. अरे यार हा तर मस्त ट्रेकिंग करतोय, अरे यार हा तर मस्त आउटिंग करतोय, अरे यार हा तर मस्त डेटिंग करतोय. आणि बऱ्याच गोष्टी आहेत अशा, तर आपण यांच्याशी तुलना करत बसतो. पण मला सांगा, तुमचा तो नातेवाईक किंवा तुमचा तो मित्र आणि तो वेगळ्या क्षेत्रात असणार, तुम्ही एमपीएससी नावाच्या वेगळ्या क्षेत्रात आहात, मग दोन बोटांची दोन वेगवेगळे काम करत असतात, तर त्यांची तुलना होऊ शकते का, नाही. प्रत्येकाचं काम वेगळं, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, तो त्याच्या लाईफमध्ये वेगळ्या लेवलवर आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वेगळ्या स्टेजवर आहात. त्यामुळे तुलना करताना तुम्ही फक्त स्वतःशी आणि आयोगाच्या कट ऑफशी करा आणि तरच तुम्ही पास होऊ शकता, क्वालिफाय होऊ शकता. तिसरी एक चूक विद्यार्थी काय करतात की पुस्तकांची लायब्ररी बनवतात. म्हणजे मार्केटमध्ये कोणतंही नवीन पुस्तक आलं तर लगेच ते पुस्तक तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन घेणार. त्याच विषयाची ऑलरेडी आपल्याकडे 4 ते 5 पुस्तकं जरी असली तरी तुम्ही जाता, परत त्याच विषयाचं नवीन एक मार्केटमध्ये पुस्तक आलंय, काहीतरी वेगळं असेल किंवा काहीतरी ॲडिशनल असेल म्हणून तुम्ही घेता. तर आपल्याला एक लक्षात घ्या, आपल्याला पुस्तकांची लायब्ररी बनवायची नाही, बरोबर आहे. आणि जेवढे तुम्ही जास्त पुस्तकं घ्याल तेवढं तुमच्यावर बर्डन एकतर जास्त येऊ शकतं की आपण एवढे घेतलेत, एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर ते आपल्याला वाचावंच लागणार आहे. आणि जास्त डेटा गोळा करत गेलात तुम्ही तर तो डेटा रिवाईज कधी करणार. तर याचं एक मी तुम्हाला चांगलं उदाहरण देतो की कमीत कमी पुस्तकं वाचून माणूस म्हणजे कितपर्यंत जाऊ शकतो किंवा काय पोस्ट मिळू शकतो. तुम्हाला सांगतो, मी 2015 पासून अभ्यास करतोय, 2019च्या ह्याला मला पोस्ट मिळालेली आहे परीक्षेमध्ये. तर 2018 साली आमच्या लायब्ररीतले आशिष बारकुल सर हे 2018ला आशिष बारकुल सर राज्यात प्रथम आले होते. राज्यात प्रथम आले, डीसी झाले ते. आणि 2018ला मी तर इंटरव्ह्यूला पण नव्हतो. आणि आशिष बारकुल सरांनी पास झाल्यानंतर त्यांची एक बुक लिस्ट दिली. ओके, त्यांची बुक लिस्ट आहे ना, त्यांची बुक लिस्ट एवढीच होती, एवढीच. आणि त्याच तुलनेत माझी बुक लिस्ट इतकी, जवळपास डबल इतकी. तर हा व्यक्ती एवढेच पुस्तकं वाचून पण एवढ्या पुस्तकावर पूर्ण कमांड मिळवून काय होतो, तो राज्यात प्रथम आहे. मी त्यांच्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचली. मग मला काय झालं की मला एवढे पुस्तकं वाचून त्याचे नोट्स काढायला, त्याची रिव्हिजन करायला, त्याचे सगळ्या गोष्टी बघायला जास्त वेळ लागणार, म्हणजे माझे रिव्हिजन कमी होणार. पण आशिष बारकुल सर एवढेच पुस्तक आहे, पण एवढे पुस्तक सगळे सिलेबस कव्हर करतायत. सगळ्या सिलेबस कव्हर करणारे एवढे पुस्तकं सफिशियंट पुस्तक आहेत. तर एवढेच पुस्तकं वाचतायत. एवढे पुस्तकं वाचायला ऑब्व्हियसली कमी वेळ लागणार आहे. एवढे पुस्तकं वाचायला ऑब्व्हियसली त्याचे नोट्स काढायला कमी वेळ लागणार आहे. ऑब्व्हियसली की याची रिव्हिजन करायला कमी वेळ लागणार. म्हणजे मी एखाद्या विषयाची रिव्हिजन करण्यासाठी मला 2 ते 3 रिव्हिजन भेटतात, तर आशिष सरांना 7 ते 8 रिव्हिजन भेटणार. मला सांगा, ही आपल्याला तर माहिती आहे ऑब्जेक्टिव्हची परीक्षा म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त फॅक्ट्स विचारले जातात. फॅक्ट्स कधी लक्षात राहतील तुमच्या? कमी पुस्तकं असतील तर विषय लवकर समजेल, मग तुमच्या रिव्हिजन जास्त होतील. तुमच्या रिव्हिजन जास्त झाल्या, तुमच्या फॅक्ट्स लक्षात राहतील, तुमच्याकडे वेळ उरेल, ज्याच्याने तुम्ही अजून टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह करू शकाल. तर बेसिक चूक ही आहे की जास्तीत जास्त पुस्तकं वापरणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. कमीत कमी पुस्तक वापरा, मिनिमॅस्टिक एकदम. आणि लायब्ररी तर बिलकुल बनवू नका. समजा राज्यसेवेची एक परीक्षा झाली आणि एक परीक्षा झाल्यानंतर आपण समजा मेन्स दिली किंवा इंटरव्ह्यू दिला किंवा मेन्स मधून फेल झालो किंवा प्रिलिम्स मधून फेल झालो, तर आहे ना आपले पुस्तकांचं कपाट असतं ते चेक करायचं. त्याच्यामध्ये मागच्या वर्षीपर्यंत झालेली बिनाकामाची पुस्तकं जे मी कधीच वाचत नाहीये, वाचणार नाहीये, ती अगदी ट्रॅश करून टाकायची, काहीच कामाची नाहीत ती.
त्यापेक्षा एवढी पुस्तकं होती माझ्याकडे, तर एवढ्यात माझा सिलेबस कव्हर होतोय आणि टॉपर्सनी किंवा मग आपल्या अभ्यासाने आपल्याला कळलंय की एवढ्या पुस्तकं सफिशियंट आहेत, फक्त माझ्या एवढ्या पुस्तकांना रिव्हिजन जास्त पाहिजे, तर एवढीच पुस्तकं ठेवायची. एवढी पुस्तकं तुम्ही ट्रॅश करून टाका, अक्षरशः बिलकुल काही कामाची नाही. कारण एवढ्याच पुस्तकावर जर तुमचा सिलेबस कव्हर होतोय तर तुमची रिव्हिजन जास्त होणार, तुम्हाला लवकर जास्त मार्क मिळणार, अल्टिमेटली तुम्हाला पोस्ट मिळणार. तर ही बेसिक चूक तुम्ही टाळली पाहिजे. तर चौथी चूक विद्यार्थ्यांनी काय टाळली पाहिजे ती म्हणजे अतिपणा. अतिपणा म्हणजे काय, कोणती गोष्ट तुम्ही एक्स्ट्रीम लेवलपर्यंत करणं टाळलं पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट घेऊ शकता. अतिपणा कोणता करतो आपण, सोशल मीडिया, सोशल मीडियाचा अतिपणा करतो. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, आता तर टेलिग्राम आणि युट्यूब, अजून काय माध्यम असतील तर ते. तर यांची एक लिमिट किंवा एक मर्यादेपर्यंत तुम्ही वापर केला पाहिजे. आणि हा वापर करण्याचा अप्रोच काय असला पाहिजे की यांचा वापर फक्त सिलेबस रिलेटेड, एक्झाम रिलेटेड झाला पाहिजे, तो पण मर्यादित, अमर्याद नको. म्हणजे समजा व्हॉट्सअपवर काहीतरी अभ्यासाचा ग्रुप आहे आमचा असं वगैरे, तर त्याचा मर्यादित वापर हवा, ज्याच्यातून काही रिसोर्सेस आपल्याला मिळतील किंवा काही थोडाफार डेटा. मी तर असं सांगेल की म्हणजे पुस्तकातला डेटा सफिशियंट असतो पास होण्यासाठी. तर किंवा फेसबुकला कोणतरी मार्गदर्शन करतंय तर मी त्याला फॉलो करतो रोज, काही गरज नाही आहे. किंवा इंस्टाग्रामला काही पेज आहे तर ते थोडेसे क्वेश्चन टाकतात, तर ते 2-4 क्वेश्चनसाठी आणि ते परीक्षेत पडतील का नाही याची शाश्वती नाही, त्यासाठी आपण इंस्टाग्रामला ओपन करून दिवसभर त्याला स्क्रोल करत बसणं काय अर्थ नाही. तिसरी गोष्ट काय, ह्याच्यानंतर काय की टेलिग्राम तर मी म्हणेल आता सगळ्यात मोठा शत्रू झालाय काय, अशी कंडिशन आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी 200-200 चॅनल सबस्क्राईब करून बसतो, 200-200 चॅनल, त्याच्यावर रोज 100-100 मेसेज येतात. आता 200 चॅनल, समजा 200 जागी 20च चॅनल मी जर सबस्क्राईब केले आणि त्याचे 100 मेसेज मी जर बघत बसलो, 2000 मेसेज मध्ये समजा काहीतरी प्रत्येक मेसेज मध्ये एक जरी फॅक्ट असेल तर 2000 फॅक्ट बिना कामाचे किंवा कामाचे असतील. माझ्या डोक्यात बुद्धीत पाडायची मला गरज नाही, एवढा अभ्यास करण्यासाठी किंवा एवढं ह्याच्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ असणार आहे का नाही. आपल्याकडे सिलेबस रिलेटेड रेफरन्स बुक आहेत, रेफरन्स बुक मधून अभ्यास झाल्यानंतर काही ऍडिशनल गोष्टी लागत असतील तर मग आपण या सोर्सेसकडे वळलं पाहिजे. किंवा आपण युट्यूबवर जातो, युट्यूबचा वापर पण अभ्यासासाठी मर्यादितपर्यंत केला पाहिजे का. म्हणजे समजा तुम्ही कोणीतरी सीसॅट किंवा मग ऍप्टी रिझनिंगचं मार्गदर्शन करत असेल, मला एखादा टॉपिक म्हणजे काही सगळं समजत नाही अशातला भाग नाही, काही गोष्टी समजत नाही आपल्याला, आपण त्याच्यातून बघून रिवाइज करू शकतो, काही टेक्निक शिकू शकतो, ते तेवढाच अभ्यास करा. पण ह्याला सजेस्टेड काहीतरी व्हिडिओ येतात, तुम्ही तिकडे बघता, त्याला सजेस्टेड काहीतरी व्हिडिओ येतात तिकडे बघता, कारण आपले 2-4 तास कसे निघून जातात कळत नाही. किंवा बरेच पोरं गेमच्या आहारी जातात. समजा आता पबजी होता, गेम्स, पबजी नावाचा गेम होता, मी स्वतः आहारी गेलो होतो त्याचा. 2018चा माझा अटेम्प्ट त्याच्यामुळे उडाला होता, काहीच नाही, दिवसभर गेम खेळायचं, काय रिव्हिजन कमीच पडणार ना. तर मग गेम्सच्या आहारी नका जाऊ, म्हणजे कोणत्याच गोष्टीच्या आहारी नका जाऊ, सोशल मीडियाच्या आहारी नका जाऊ. पुन्हा तुमचे काही मित्र असतील तर त्यांच्या पण आहारी नका जाऊ. आहारी खूप अभ्यास करताय तुम्ही, त्याच्याही आहारी नका जाऊ. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिपणा नका करू. कोणत्याही गोष्टी एका मर्यादेपर्यंत चांगली असते, मर्यादेपर्यंत एखादी गोष्ट चांगली इनपुट देऊ शकते. म्हणजे समजा आता तुम्ही फिटनेस फ्रीक आहात असं समजूया आपण, आणि तुम्ही रोज 5 म्हणजे 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर पळायच्या जागी जर समजा तुम्ही 10-15 किलोमीटर पळत आले तर काय होणार आहे, म्हणजे हा अतिपणा झाला. ह्याच्याने काय होणार आहे, तुम्ही थकणार आहे, तुमचे मसल्स थकणार आहे, त्याच्याने तुम्हाला झोपावं लागणार आहे, झोपेचं वेळ वाढल्यामुळे तुमच्या अभ्यासाची वेळ कमी होणार आहे. अल्टिमेटली कोणत्याही अतिपणाचा फरक कशावर पडतो, तुमच्या अभ्यासावर, तुमच्या रुटीनवर पडतो. आणि आपला दुसरा पॉईंट तोच होता, पहिला पॉईंट तोच होता की रुटीनशी अप्रामाणिक होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिपणा टाळा. आता 5वी आणि सगळ्यात मोठी चूक जी एमपीएससीची विद्यार्थीच नाही तर प्रत्येक भारतीय करतो ती म्हणजे निष्फळ चर्चा, त्याला गॉसिपिंग असं म्हणतात. तर इंडियन पब्लिकला आहे ना गॉसिपिंग करायला खूप आवडतं, पण गॉसिपिंग मध्ये आउटकम काही नसतं. आणि आपल्याकडे मला सांगा, आधीच आपल्याकडे वेळ कमी असतो, आपला दिवसभराचा शेड्यूल फिक्स असतो, त्याच्यामध्ये आपले काही टार्गेट्स असतात ते कम्प्लीट करायचे असतात, आणि त्याच्यामध्ये आपण गॉसिपिंग मध्ये जातो ज्याच्यातून आपल्याला आउटपुट काही मिळणार नाहीये. तर मग ही गोष्ट टाळ. तर निष्फळ चर्चा म्हणजे काय की सध्या एमपीएससीचे विद्यार्थी किंवा सध्याच्या काळात आहे ना खूप राजकारणावर चर्चा चालते. राजकारण अगदी म्हणजे
मला सांगा की एका वर्षामध्ये कुठेतरी ग्रामपंचायतची निवडणूक असते, कुठेतरी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, देशाची, राज्याची किंवा ह्या राज्याची नाही त्या राज्याची, राज्यसभेची, विधान परिषदेची, कुठं कुठं निवडणूक चालू असते. तर ही निवडणूक चालू आहे, तर या निवडणुकीच्या फॅक्ट्स आहेत ना ते आपल्याला महत्वाचे आहेत, कारण त्या फॅक्ट्स परीक्षेत विचारल्या जातात. पण त्याची थेअरी महत्वाची नाही, कारण ती आपल्याला विचार जात नाही. आणि ती थेअरी म्हणजे काय, तेच तर राजकारण आहे. म्हणजे एखाद्याला 25 विधान परिषदला एक आमदार व्हायचं होतं, त्याला 25 वोटची गरज आहे, पण त्याच्या पार्टीकडे 20 आहेत आणि वरचे 5 तो कुठून तरी मॅनेज करणार आहे किंवा त्याची पार्टी मॅनेज करणार आहे. तर हे राजकारण आहे, हे आपल्याला लागणार आहे का नाही. आपल्याला काय लागणार आहे की विधान परिषदेवर डॅश डॅश हा आमदार निवडून आला, ह्या पक्षाचा होता, त्याचं पक्षचिन्ह हे होतं, असं लागणार आहे आपल्याला, किंवा विधान परिषदेची माहिती लागणार आहे. म्हणजे याच्या फॅक्ट्स लागणार आहेत, राजकारणाच्या फॅक्ट्स लागणार आहेत आपल्याला, पण ती थेअरी नाही लागणार. ही थेअरी म्हणजे काय, ही थेअरी म्हणजे राजकारणाची चर्चा आहे. आता समजा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची हे होती, निवडणूक होती, तर आधी कोण आमदार होता, आता कोण उभारले तिथं, मग आधीचे आमदार किती टर्म होते, पुन्हा त्याच्यानंतर आत्ताचे आमदार आधीच्या आमदारांमध्ये काही संबंध आहे का, किंवा अशा फॅक्ट्स आपल्याला लागतील. नाही हाच निवडून येणार आहे, मला तर तोच आवडतो, नाही मला ही पार्टी आवडतच नाही त्या पक्षाचा नेता असा आहे, त्या पक्षाचा नेता तसा आहे. तर ह्या फॅक्ट्स आपल्याला लागणार नाही. आणि ह्या म्हणजे ही चर्चा आपल्याला कामाचीच नाही. कामाची नाही कशी सांगतो तुम्हाला. आता आपण आहे ना, समजा तुम्ही अधिकारी झालात म्हणजे काय, तुम्ही प्रशासनात आलात, शासनात नाही. शासन म्हणजे काय, जे रूल करतं. रूल कोण करतं, एखादी पार्टी किंवा काही पार्टींची गट आहे, तर तो गट आहे ना, तो रूल करत असतो, तो निवडून येतो, तो रूल करतो आणि आपण प्रशासन चालवतो. अधिकारी काय असतात, ते प्रशासन चालवतात आणि जे राजकीय पक्ष असतात ते शासन करत असतात. तर शासन करते हे बदलत जातील. तुमच्या समजा 30 वर्ष तुम्ही नोकरी केली, तर 30 वर्षामध्ये काय सांगता येते, अगदी 5-6 शासनकर्ते असतील किंवा 2च असतील किंवा काही सांगता येत नाही, परंतु तुम्ही तिथंच राहणार आहे. त्यामुळे हा मला आवडत नाही, तो मला आवडतो, त्याची विचारसरणी पटत नाही, तो पर्सनल भाग राहिला, तो तुम्ही अभ्यासामध्ये आणू नका. तो माइंडसेट पण तुम्ही अभ्यासामध्ये आणू नका. तुम्हाला काय करायचं फक्त की राजकारणाच्या काही फॅक्ट्स असतील, काही निवडणुकीच्या फॅक्ट्स असतील, तर त्या तुम्हाला लागणार आहेत. ही चर्चा तुम्हाला लागणार आहे का, राजकारण चर्चा लागणार आहे का, आजपर्यंत कोणत्या पेपरमध्ये एक्झाममध्ये आलेलं आहे का, नाही आलेलं. याची चर्चा कधीच आली नाही, याच्या फॅक्ट्स आलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण खूप वेळ घालतो, अक्षरशः खूप वेळ घालतो. त्यामुळे राजकारणावर चर्चा करणं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी टाळलंच पाहिजे. तर मित्रांनो, आपण या 5 चुका बघितल्या ज्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तयारी करताना टाळल्याच पाहिजे. ते परत एकदा सांगतो. अप्रामाणिकपणा, स्वतःशी, स्वतःच्या सिलेबसशी, स्वतःच्या आईवडिलांशी, स्वतःच्या गोल्सशी, स्वतःच्या आणि अल्टिमेटली म्हणजे स्वतःच्या पोस्टशी कधीच अप्रामाणिकपणा करू नका. अप्रामाणिकपणा तुम्हाला अपयशाकडे ढकलत जाईल. तुम्ही प्रत्येक गोष्टीशी प्रामाणिकच राहिलं पाहिजे. मला कमी मार्क पडले, आईवडिलांना सांगा मला कमी मार्क पडलेत, स्वतःला सांगा की मला कमी मार्क पडलेत, मला पुढच्या वेळेस जास्त मार्क पडायचे. जेव्हा तुम्ही चूक मान्य करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणेला वाव भेटतो. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकच राहा. दुसरी गोष्ट, तुलना करायची नाही. तुलना करायची तर फक्त स्वतःशी, आयोगाच्या कट ऑफशी करा. इतर मित्रमैत्रिणी काय करतायत, रिलेटिव्ह काय करतायत यांच्याशी तुलना करू नका, कारण तुम्ही निवडलेली वाट वेगळी आहे, त्यांच्या लाईफमधली वाट वेगळी आहे. तिसरी गोष्ट, लायब्ररी नका. लायब्ररी कोणतेही पुस्तक, नवीन आलेलं पुस्तक घेतलंच पाहिजे असं नाही. जर तुम्हाला त्या पुस्तकाची गरज आहे आणि ते पुस्तक खरंच तेवढं आउटपुट देतंय, याची शहानिशा करा. मित्रांकडे ते पुस्तक बघा, वाचा. एकदा त्याच्यावर 2-4 दिवस ते पुस्तक हातात घेऊन बघा, वाचा, त्याचे रिव्ह्यूज ऐका. तर त्याच्यानंतरच तुम्ही याच्याकडे जा, पुस्तकं घ्या. अति पुस्तकं घेऊन किंवा खूप पुस्तक वाचले म्हणजे अधिकारी होता असं नाही. तर मिनिमलिस्टिक ठेवा. अभ्यासक्रम कव्हर करणारे सगळे पुस्तकं एकत्र घ्या आणि त्याचे जास्तीत जास्त रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. चौथी गोष्ट, अतिपणा. कोणत्याही गोष्टीचा अतिपणा करू नका. म्हणजे अगदी अभ्यासाचं सुद्धा, अभ्यासाचा करू नका, सोशल मीडियाचा करू नका, बाहेर फिरण्याचा, आउटिंगचा करू नका, झोपण्याचा करू नका, किंवा टेन्शन घेण्याचा सुद्धा अतिपणा करू नका. किंवा कशाचाच म्हणजे लायब्ररीला मी 6 वाजता जाणार आणि 12 वाजताच येणार असे काही करू नका. हेल्दी लाईफ जगा आणि कोणत्याही गोष्टीचा अतिपणा करू नका. अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. आणि 5वी म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे निष्फळ चर्चा. राजकारणावर, धर्मावर, जातीवर, अजून पेज 3च्या बातम्या, क्रिकेटची चर्चा काही गरज नाही. IPL मध्ये कोण झालं, काय झालं, किंवा हा पिक्चर आला, तो पिक्चर गेला, त्याच्यावर मग चर्चा करणे. नाही मला शाहरुख आवडतो, तो म्हणणार मला सलमान आवडतो, मग दोघांची वादावादी होणार. काहीच गरज नाही. कोणतीच नाही माझी जात वरचढ आहे, तुझी जात खालची आहे, किंवा यांचं असंच झालं, किंवा आरक्षणावर चर्चा आहे, किंवा राजकारणावर चर्चा आहे, माझा नेता भारी, तुझा नेता तसा आहे, असं आहे, तसं काहीच गरज नाही. अक्षरशः काहीच गरज नाही. यातली कोणतीही गोष्ट आपल्याला परीक्षेत विचारली जात नाही.
मग परीक्षेत विचारली जात नाही, आपले सिलेबसशी नाही आहे, तर कशाला त्याच्यावर वेळ घालायचा? कारण आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी. तर मित्रांनो, या 5 चुका तुम्ही 100% टाळल्या पाहिजे. या 5 चुका जर टाळल्या तर तुमचं प्रिपरेशन करण्यापासून जे पोस्ट मिळण्यापर्यंतचा वेळ आहे, कालावधी आहे, तो 100% कमी होणार. ठीक, थँक्यू.